कल्याण मारहाण प्रकरणी फरार आरोपी अखिलेश शुक्ला पोलिसांच्या ताब्यात। आरोपी टिटवाळा परिसरात फिरत होता। एकूण 3 जण ताब्यात, पोलिसांची माहिती। कल्याणमध्ये हाय प्रोफाईल सोसायटीत मराठी कुटुंबाला मारहाणीच्या 48 तासानंतर पोलीस पंचनाम्यासाठी अखिलेश शुक्लाच्या घरी। अखिलेश शुक्ला यांचं निलंबन, मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत माहिती। शुक्ला आणि त्याच्या पत्नीवरही गुन्हा दाखल झाल्याची माहिती। जे माज करतात त्यांचा माज उतरवल्याशिवाय शांत बसणार नाही, फडणवीसांचं वक्तव्य। कल्याण प्रकरणामध्ये आरोपींना अटक करा, त्यांना कायद्याचा धाक काय असतो ते दाखवा आणि जर सरकारला जमत नसेल तर महाराष्ट्र सैनिकांनी थैमान घातलं तर मात्र आमच्याकडे बोट दाखवू नका। कल्याण प्रकरणावरून राज ठाकरेंचा एक्स पोस्ट करत इशारा। अक्षय शिंदेचे पालक आरोपी नाहीत, बदलापूर प्रकरणी उच्च न्यायालयाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण। घरात राहता येत नाही, कोणी नोकरी देत नाही, अक्षयच्या कुटुंबियांनी मांडलेल्या व्यथेनंतर न्यायालयाचं स्पष्टीकरण। उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधून आलेल्या 50 वर्षीय रामरती देवी गुप्ता यांचा बोट अपघातात मृत्यू। त्या नालासोपाऱ्यात राहणाऱ्या त्यांच्या धाकट्या बहिणीच्या मुलाच्या लग्नासाठी आल्या होत्या। कुलाबा नीलकमल बोट अपघात प्रकरणी नेव्हीच्या बोटीचा पोलिसांकडून पंचनामा। नेव्हीच्या जखमी कर्मचाऱ्यांचाही नोंदवला जबाब। बोटीमध्ये बिघाड झाल्यानं तसंच नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची जखमी कर्मचाऱ्याची माहिती। कुलाबा पोलिसांनी भारतीय नौदल आणि महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डला पत्र लिहित बोट दुर्घटनेविषयी मागितली सविस्तर माहिती। एवढ्या वर्दळीच्या मार्गावर ट्रायल रन का करण्यात आली, पोलिसांचा सवाल। एनसीबीची मुंबईमध्ये मोठी कारवाई, 2 वेगवेगळ्या कारवायांमध्ये 15 कोटी 20 लाखांचं ड्रग्ज जप्त। मुंबईतल्या एका फ्लॅटमध्ये गांजाची झाडं लावून त्यावर तस्करी होत असल्याचा प्रकार समोर। घराच्या छतावर चढून 7 लाख रुपयांचे दागिने चोरणाऱ्याला अटक, बोरिवली पोलिसांची कारवाई। मीरा रोड इथल्या जयश्री गोपाललाल मंदिर हवेली अतिक्रमणावर मीरा भाईंदर महानगरपालिकेची तोडक कारवाई। यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार झाली कारवाई। ठाण्यामध्ये परप्रांतीयाकडून महिला रिक्षा चालकाला मारहाण। विवियाना मॉलमधील परप्रांतीय सुरक्षा रक्षकाकडून मारहाण। मॉलमध्ये आलेल्या ग्राहकाचं भाडं नाकारल्यानं मारहाण। मनसे कार्यकर्त्यांनी दिला सुरक्षा रक्षकाला चोप। पुढच्या वर्षीचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक व्हावा यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने आयोजित केलेली बैठक निष्फळ। पीओपीला पर्याय द्यावा, सार्वजनिक मंडळांची मागणी। पुण्याच्या धनकवडी येथील चंद्रगड सोसायटी फेज 7 मध्ये एका लहान मुलावर भटक्या कुत्र्यांनी केला हल्ला। मुलगा जबर जखमी, मुलाला किमान 40हून अधिक टाके। पुण्यामध्ये कर्वेनगरमधील नामांकित शाळेत नृत्य शिक्षकाकडून 4 विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार। शिक्षण विभागाला अहवाल सादर करण्याचे बालहक्क आयोगाचे आदेश। शिक्षक आणि संस्था चालकाला पुणे पोलिसांकडून अटक। पुण्यामध्ये विद्यार्थ्यांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी काँग्रेस आक्रमक। नृत्य शिक्षकाविरोधात शाळेसमोर काँग्रेसचं आंदोलन, तर शाळेच्या समर्थनार्थ पालक मैदानात। पुण्यातल्या नामांकित व्यावसायिकाला 4 कोटींचा गंडा घालणाऱ्या रील स्टारला पुणे पोलिसांकडून अटक। अनेकांना सायबर गुन्ह्यात फसवणारी गुडिया उर्फ सानिया सिद्दीकी पोलिसांच्या जाळ्यात। जालन्यामध्ये गर्भनिदान करणारी अवैध सोनोग्राफी मशीन विक्री प्रकरणामध्ये 2 डॉक्टरांना अटक। 2च दिवसांपूर्वी आरोग्य विभाग आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने अवैधरित्या सोनोग्राफी मशीन विक्रीसाठी आणलेल्या 3 जणांना केली होती अटक। काळमावाडी धरणाची गळती काढण्यासाठी 15 दिवसात कार्यवाही करा, अन्यथा गळतीमध्ये कापडी बोळे भरून आंदोलन करू। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सरकारला इशारा। भायखळ्यातील उर्दू शिक्षण केंद्र रद्द करा, उर्दू शिक्षण केंद्राच्या जागी औद्योगिक प्रशिक्षण संस्था उभारा। भाजपा आमदार मिहिर कोटेचा यांची मागणी। पनवेल महापालिका हद्दीतील अनधिकृत आठवडी बाजार आणि हातगाड्यांवर आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून कारवाईची मागणी। या अनधिकृत बाजारात मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी नागरिक सहभागी असल्याचंही हिवाळी अधिवेशनामध्ये केलं नमूद। नाशिकचे प्रख्यात उद्योजक आणि दैनिक देशदूतचे संस्थापक देवकिसन सारडा यांचं निधन। अल्पशा आजाराने 91व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। नागपुरात 28,000हून अधिक विद्यार्थ्यांनी मनाचे श्लोकचं केलं सामूहिक पठण। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती। या कार्यक्रमाची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियाने घेतली। महाराष्ट्र पोलीस दलात 124वी फौजदारांची तुकडी दाखल। यात 5 अनाथ मुलांचा समावेश। आई वडिलांचं छत्र हरवल्यावर अनाथ मुलांची फौजदार पदाला गवसणी।
महिलांच्या कलेला आणि उत्पादनांना प्रोत्साहन देणारा आणि त्यांना बाजारपेठ मिळवून देणारे महालक्ष्मी सरस भव्य प्रदर्शन वाशीमध्ये सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये सुरू असलेले हे प्रदर्शन 25 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार. विविध आंदोलन आणि मोर्चामध्ये बंदोबस्त करणाऱ्या पोलिसांसाठी नागपूरमध्ये सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांचा विधान भवनावर मोर्चा. पोलिसांच्या ड्युटीचे तास कमी करा, मोर्चेकऱ्यांची प्रमुख मागणी. कोल्हापूरमध्ये गाईचं दूध खरेदी दरातील कपात मागे घेण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक. पंचगंगा नदीमध्ये दूध ओतून शेतकऱ्यांचं आंदोलन. पश्चिम महाराष्ट्रात दूध संघाकडनं दूध खरेदी दरात 3 रुपयांची कपात. वस्तू आणि सेवा कर विभागाच्या कर्मचाऱ्यांचं प्रशासकीय तसंच पदोन्नती बदल्यांच्या मागण्यांसाठी लेखणीमधनं आंदोलन. अहिल्यानगरच्या स्टेट बँक चौकातील मुख्य कार्यालयाबाहेर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत केली निदर्शनं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.